तर आज आहे ना, आज पप्पा आल्याने पप्पांना भुर्जी खायची खूप इच्छा झाली. तर मला म्हणले, "पूजा आज मला खायला भुर्जी कर." आता तुम्ही म्हणाल, "पूजा कोण?" तर पूजा मीच, कारण माझं नाव स्नेहल आहे, पण मला सगळे घरी पूजा या नावाने हाक मारतात. तर म्हणलं, "ठीक आहे पप्पा, करते," म्हणलं भुर्जी. तर काय नाही, पटकन कांदा घेतला, कांदा चिरला, कोथिंबीर चिरून घेतली, गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मग तेल टाकलं आणि मग चिरलेला कांदा टाकला आणि कोथिंबीर पण लगेचच टाकून घेतली. टोमॅटो टाकायचं होतं, पण टोमॅटो संपलं होतं, त्यामुळे टोमॅटो काही टाकलं नाही. चालते, आता घरी करायचं मला एवढं तेवढं चालतं. मग पटकन ते असं तळून घेतलं आणि भुर्जी फक्त पप्पाने एकट्यापुरती करायची होती. मग त्याच्यामध्ये मी 2च अंडी घेतली, अंडी फोडली आणि त्याच्यात मिक्स करून घेतलं. आता अंड्याची भुर्जी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कशी करतात, पण मी आपलं व्हिडिओ केला आहे. तर मग आता मिक्स करून घेतलं. आता त्यात मसाला टाकायचा. तर मसाला जास्त काही नाही टाकला. मसाला फक्त मी आपली घरची जी रेग्युलर जे आपण स्वयंपाकात जी वापरतो, ती चटणी आपल्या आवडीनुसार, टेस्टनुसार वापरली. आता पप्पांना तिखट जरा जास्त लागतं, म्हणून 2 चमचे मी चटणी टाकली आणि आता त्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्या मीठ टाकून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि मग थोडंसं ना सॉरी, आपली अंड्याची भुर्जी ना अशी कोरडी कोरडी वाटते, म्हणून त्यात थोडंसं मी किंचित पाणी ओतून घेतलं, म्हणजे त्यात थोडासा ओलावा राहतो आणि अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी रेडी.